हॅलो. तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना तुमच्या समोर रंगला जातो. एका साईडला असेल गावदेवी ऐरोली संघ, दुसऱ्या साईडला असेल टीम आर एस सी गोटवली संघ. तर आर एस सी गोटवली संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. या सामन्यात देखील 3 षटकाचा सामना असेल. तर दुसरी ओव्हर ही चॅलेंज ओव्हर असेल. तर वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हर्षन. त्याला सामोरं जाईल स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल द वंडर बॉय ऑफ नवी मुंबई मिस्टर जयेश पाटील JP स्ट्राईक एंडवर असेल. तर त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल प्रीतम पाटील. एक डावखुरा फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज. तर हर्षणाचा पहिला चेंडू पहिला चेंडू हर्षण्याचं. पहिला चेंडू अगदी अगोटप्प्याचा चेंडू होता. चांगली लाईन आणि लेंथवर टाकलेला चेंडू. डॉट बॉल निर्धाव चेंडूची होते सांगता. पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा इथं मात्र गोष्टांकी क्षेत्रात चेंडू गेला. स्वतःच्या संघाच्या धावफलकाला सुरुवात होते. धावसंख्येला श्री गणेश होते. धावफलकावर धावसंख्या 2, चेंडू मागे 1 धाव. तर पुढचा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हर्षन. त्याला सामोरं जाईल जयेश पाटील. इथं मात्र अगोटप्प्याचा चेंडू वाईट +1 एकंदरीत 2 धावा. या 2 धावाने धावफलक वाढलं जाते. धावफलकावर धावसंख्या आता मात्र 2 चेंडू मागे 3 धावा. कुठेतरी लाईन आणि लेंथ खराब टाकली जाते गोलंदाज हर्षनच्या माध्यमातून देखील. पुन्हा एकदा अगोटप्प्याचा चेंडू. तर नो +1 एकंदरीत 2 धावा. कुठेतरी अभ्यंतर गोलंदाजी केली जाते गोलंदाज हर्षन पाटीलच्या माध्यमातून देखील. कुठेतरी प्रेशर असेल कारण की स्ट्राईक इनवर तसा देखील फलंदाज आहे जयेश पाटील. या फलंदाजाकडे क्षमता आहे. त्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेईल की काय. इथं मात्र चला विनंती करतो थोडासा सामना स्पीडअप ठेवा दोन्ही अंपायर्स. तर निर्णय डॉट बॉल. पुढचा चेंडू डॉट बॉल ना. पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय दन करीत सीमा रेषा पार आणि हा खणखणीत चौकार. चौकाराने या 4 धावाने धावफलक वाढलं जाते. आता मात्र धावफलकावर धावसंख्या 9 धावा. सुरेख फटका JPच्या माध्यमातून देखील सजवला जातोय. अगदी अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स दाखवली जाते. जयेश पाटील मागच्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी जयेश पाटीलच्या माध्यमातून केली गेली होती. चॅलेंज ओव्हरमध्ये लगावले गेलेले जवळपास 3 षटकार. इथं मात्र पुन्हा एकदा चांगली लाईन आणि लेंथवर चेंडू हाताळला जातोय हर्षन पाटीलच्या माध्यमातून. डॉट बॉल. अगोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक येईल फील्ड करल फेकल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जात आहे. डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट होईल की काय. मात्र जवळजवळ या 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने धावफलक वाढलं जाते. आता मात्र धावफलकावर धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा.
आता खऱ्या अर्थाने या पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा म्हणजे चॅलेंज ओव्हर कुठला गोलंदाज हाताळेल तर नक्कीच त्याच्यासाठी देखील थोडीशी टीम मीटिंग घेताना दिसत आहेत. तर चोळेगाव संघाचा कर्णधार तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळताना दिसेल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हितेश ताला सामोरं जाईल डावकुरा फलंदाज सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये प्रीतम पाटील स्ट्राईक वर असेल. पहिला चेंडू अगदी चांगला लाईन आणि लेंथवर टाकला जातोय. डॉट बॉल चॅलेंज ओव्हर असेल. जेवढे धाव फटकवणार 16हून अधिक तर त्यांचे अर्धे धाव तुमच्या टीम मध्ये एक्स्ट्रा ऍड केले जातील आणि जेवढे धाव तुम्ही कमी 16च्या आतमध्ये ठेवणार त्याचे अर्धे मायनस देखील केले जातील. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये कुठेतरी एक की फॅक्टर ओव्हर असेल ही. इथे मात्र पुन्हा एकदा आखूट डब्याचा चेंडू आता मात्र कुठेतरी विचार करायला भाग पाडते प्रीतम पाटीलला. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू ला जवाब गोलंदाजी हितेशच्या माध्यमातून देखील केली जाते. तिसरा चेंडू अगदी उसळदार पाऊस देखील मैदानात पडताना दिसतोय. इथे मात्र स्ट्रेट डाऊन फटका चांगला आहे. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार प्रीतम पाटीलच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडू मागे 10 धावाची खऱ्या अर्थाने गरज असेल चॅलेंज पूर्ण करण्यासाठी टीम गावदेवी ऐरोली संघाला. पुढचा चेंडू हितेशाचा आखूट डब्याचा चेंडू आता मात्र वाईड +1 एकत्रित 2 धावा. या 2 धावाने धावफलक वाढलं जातंय. चला विनंती करतो थोडासा सामना स्पीडअप करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वादावाद करू नका. तीन चेंडू अजूनही 8 धावाची गरज असेल चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. पहिले 2 चेंडू चांगले टाकले होते गोलंदाजाच्या माध्यमातून. नंतरचा चेंडू कुठेतरी षटकार आल्यानंतर गोलंदाज प्रेशर मध्ये आला. अंपायर शफलला वाईड नाही, एकच वाईड आहे. तर नक्कीच वाईट बॉल असेल. कुठेतरी पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या धावाने धावफलक वाढलं जाते. आता मात्र येणाऱ्या वाईट बॉल 3 चेंडू आणि 7 धावाची गरज असेल चॅलेंज पूर्ण करण्यासाठी प्रीतम पाटील. आता मात्र गोलंदाज हितेश कुठेतरी प्रेशर मध्ये. जो षटकार लगवला ना प्रीतम पाटीलने त्याच्यानंतर त्याची लाईन आणि लेनची दुर्गती झाली आहे. सध्याच्या घडीला मैदानात गोलंदाज हितेशवर प्रेशर असेल. कुठेतरी प्रेशर मध्ये कोई पुढचा चेंडू इथं मात्र प्रीतम पाटील. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावाची गरज. सध्याच्या घडीला जे म्हटलं होतं प्रीतम पाटील चांगल्या टच मध्ये त्याचा पुरेपूर वापर सध्याच्या घडीला मैदानात दाखवला जाते. अफळातून फटकेबाजी प्रीतम पाटीलच्या माध्यमातून केली जाते.
स्टार्टिंगचे 2 चेंडू हे गोलंदाजाचे होते, तर नंतरचे 2 चेंडू हे फलंदाजाला नंदनवन ठरलेत. पुढचा चेंडू हितेशच्या ओव्हर मधला अगोटाप्पाचा चेंडू, आता मात्र फलंदाज यस वाईट बॉल. अवंतर धाव होईल की काय? तर अवंतर एकच धाव वाईटच्या स्वरूपात. अंपायर निर्णय तर वाईट बॉल. आता मात्र चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 2 चेंडू मागे 2 धावांची गरज देखील असेल. फक्त एकच धाव वाईटच्या स्वरूपात. पुढचा चेंडू हितेशच, मात्र प्रीतम पाटील मारलेला फटका. चेंडू जाईल थेट सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि जवळ जवळ सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहेत. या 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. तर जवळपास चॅलेंज कंप्लीट झाले. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 धावा फटकवले गेलेत. अजूनही एक चेंडू उर्वरित आहे. या चेंडूवर जर सिंगल आलं तर एक प्लस अजून 1 रन मिळतील. म्हणजे सध्याच्या घडीला बोनसचा चेंडू म्हणलं जाईल याला. इथं मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल थेट क्षेत्ररक्षक बम्बलिंग करतोय. झेल सोडली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. जवळजवळ या 2 धावाने धावफलक वाढलं जात आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण स्पष्टपणे नकार दिला जातोय. तर या षटकात आल्या एकूण 18 धावा प्लस 9. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावसंख्या 38 धावा. या ओव्हरमध्ये 29 धावा आल्या जवळपास 18 तर प्लस 9 तर 27 धावांचं षटक मानलं जाईल. तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचा षटक घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज याच तुषार मोहंतीने मात्र 6 चेंडू मागे 8 धावांची गरज असताना सामना आपल्या संघाला जिंकून दिला. तोच तुषार मोहंती पुन्हा एकदा येईल स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी. त्याला सामोरं जाईल जयेश पाटील. पहिला चेंडू अगदी भन्नाट वेग धारण केला जाते. कुठेतरी चेंडू पडल्यानंतर थोडासा स्किड झाला, एक्स्ट्रा स्पेस मिळाला तर डॉट बॉल. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू तुषार मोहंती. तर इथं मात्र व्हाईट बॉल. अवंतरशी 1 धाव. या एका धावाने धावफलक वाढलं जाते. धावफलकार धावसंख्या 39 धावा बिनगडी बाद. अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलं जाते दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून देखील सध्याच्या घडीला. इथे मात्र जयेश पाटीलने मारलेला फटका. चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करल, फेकल, तोपर्यंत 1 धाव.
आणि एकच धावावर समाधान देखील मानावं लागेल. या एका धावाने धावफलक 2 षटक 2 चेंडू मागे 40 धावा. आता मात्र स्ट्राईक इनवर असेल प्रीतम पाटील. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात लांबी कमी उंची जास्त झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय अर्थातच रोहित म्हात्रे. चांगला झेल पकडला जातोय रोहित म्हात्रेच्या माध्यमातून देखील. फलंदाज प्रीतम पाटीलला देखील परतीचा इशारा. तर चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलं आपल्या संघासाठी प्रीतम पाटीलने देखील. चला बॉल पूर्व आमचे कोर कमिटी सदस्य. तर न्यू बॅट्समॅन वन डाऊन साठी जातोय नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगताचा वीरेंद्र सहवाग मिस्टर निलेश भोईर. मात्र फलंदाजीसाठी मैदानात जाईल. अजूनही 3 चेंडू उर्वरित असेल या षटकातील. धावफलकाचा विचार करायला गेलं तर 2 षटक 3 चेंडू मागे एक गडी बाद टीम गावदेवी ऐरोली संघाची धावफलक धावसंख्या 40 धावा. तर दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू तुषार मोहंती घेऊन येईल. त्याला सामोरं जाई निलेश भोईर. इथं मात्र तर घोषित स्वरूपात एकच धाव. पुढचा चेंडू तुषाराचा आकोटापाचा चेंडू तर डेड बॉल. पहिला चेंडू हा डेड बॉल असेल त्यानंतर तिथंच त्याच जागेवर जर तुम्ही चेंडू हाताळला तर नक्कीच दंडित करण्यात येईल. इथं मात्र ऑफच्या दिशेने मारलेला फटका. तर घोषित स्वरूपात एकच धाव. अजूनही शेवटचा एक चेंडू उर्वरित असेल. धावफलकाचा विचार करायला गेला तर 42 धावा धावफलकावर लावली जाते एक गडी बाद टीम गावदेवी ऐरोली संघाची. शेवटचा चेंडू या डावातील लाजवाब षटक सध्याच्या घडीला तुषार मोहंतीच्या माध्यमातून देखील हाताळलं जाते मैदानात. इथं मात्र गरज होती का? जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र जवळजवळ 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने धावफलक वाढलं जाते. धावफलकाचा विचार करायला गेला तर 44 धावा धावफलकावर लावली जाते आणि 45 धावांचा लक्ष्य असेल टीम RSA गोठवली या संघाला.
तर दरम्यान सामन्याला सुरुवात 45 धावाचा पाठला करताना सलामीवीर जोडी मैदानात येताना दिसते. स्ट्रायकिंगवर असेल द हिटमॅन ऑफ नवी मुंबई अर्थातच रोहित म्हात्रे. तर नॉन स्ट्रायकिंगवर असेल तुषार मोहंती. तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर, जो मात्र सध्याच्या घडीला चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी टाकतोय तोच अर्थातच संदेश गुप्ता सँडी. गोलंदाजी ट्रॅकवर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू अगदी पंचांच्या माध्यमातून नो बॉल. चला थोडस सामना स्पीडअप करा. पहिला चेंडू कुठेतरी नो बॉल दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. तर एक धाफलकावर नूच्या स्वरूपात संघाच्या धाफलकाला देखील सुरुवात असेल. फ्रीडचा चेंडू असेल. फ्रीडचा चेंडूचा कितपत फायदा घेईल बॅट्समॅन रोहित म्हात्रे. इथं मात्र मोठा फटका अगदी एक धाव धावून पूर्ण केली जाते. तर एक चेंडू मागे 2 धावा धाफलकाच्या विचार करायला गेलं तर आतापर्यंत. आता मात्र स्ट्रायकिंगवर फलंदाजी तुषार मोहंती, एक चांगला बॅट्समॅन आहे. इथं मात्र भन्नाट वेगावर स्वार होतोय संदेश गुप्ता सँडी. याच्याकडे एक कला आहे, त्या कलेचा पुरेपूर वापर करताना दिसतोय संदेश गुप्ता सध्याच्या घडीला मैदानात. तर डॉट बॉलची होते सांगता. पुढचा चेंडू इथं मात्र डेड बॉल. पुढचा चेंडू इथं मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य ब्लॉक बॉल. तर पुन्हा एकदा नो +1. कुठेतरी अवंतरच्या धावा दिल्या जाते संदेश गुप्ता सँडीच्या माध्यमातून देखील नो +1. एकंदरीत 2 धावांनी धावफलक वाढ होते. दोन चेंडू मागे 4 धावा. तर चेंडू असेल फ्रीडचा चेंडूचा कितपत फायदा घेईल बॅट्समन तुषार मोहंती. स्ट्रायकिंगवर देखील असेल. इथं मात्र पुन्हा एकदा नो बॉल. आपण तर धावा संदेश गुप्ता सँडीच्या माध्यमातून बऱ्याचशा खर्च केल्या जात आहेत. कुठेतरी तिसऱ्या ओव्हरला तुम्हाला याच धावा मागात पडतील की काय. नो +1. पुढचा चेंडू अकुटोप्याचा चेंडू आपच्या दिशेने चांगला फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. या 4 धावांनी धावफलक वाढलं जाते. आता मात्र धावफलकाचा विचार करायला गेलं ना तर 3 चेंडू मागे 10 धावा. सुरेख फटकेबाजी. इथं मात्र फलंदाज करतोय तुषार मोहंती. अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला जातो या तुषार मोहंतीच्या माध्यमातून देखील. पुढचा चेंडू इथं मात्र वाह
काय लाजवाब चेंडू हाताळला गेला, अगदी परफ्यूम डिलिव्हरी म्हणलं जाईल. जसं रबर बॉल क्रिकेटचा वास असेल ना, तो नाकाच्या जवळून गेला बॅट्समॅनच्या तुषार मोहंतीच्या. तर डॉट बॉल होतोय. कुठेतरी या चेंडू नंतर पुन्हा एकदा सँडी रिदम मध्ये येईल. म्हटलं तसंच झालं की काय, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू टाकला जातोय. संदेश गुप्ता सँडी रबर बॉल स्पेशलिस्ट बॉलर देखील म्हणलं जातं या गोलंदाजाला, कारण की या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. पुढचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. इथं मात्र ऑफच्या दिशेने अगदी चापट लगवली गेली आहे. चेंडू जातोय बघता बघता सीमा रेषा पार आणि खणखणीत षटकार. या 6 धावांनी धावफलक वाढलं जाते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकार लावल्या जात आहेत टीम RSA गोठवली संघाच्या माध्यमातून. जर नक्कीच दुसरं षटक हे चॅलेंज ओव्हर असेल तर तुम्हाला 16 धावा डिफेंड कराव्या लागतील, अन्यथा 16+8 धावा. 16 धावा झालेत. 29 धावाची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडू मागे. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळताना दिसेल गोलंदाजी ट्रॅकवर. ज्या गोलंदाजाला अवघ्या 2 ते 3 वर्षात मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेट म्हटलं तसंच चांगलं व्यावसायिक क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळलं जातं, त्या गोलंदाजाचं नाव आहे गौरव शिंदे, रायझिंग स्टार ऑफ नवी मुंबई. गोलंदाजीचा तोफखाना सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर येईल. तर नक्कीच चॅलेंज देखील असेल या षटकात. 16+ धावा फटकल की काय, तेवढ्या ताकदीचा बॅट्समन देखील समोर आहेत. रोहित मांद्रे. इथं मात्र पहिला चेंडू अगदी कुठेतरी बॅटची एज लाजवाब यष्टीरक्षण केलं जाते जयेश पाटीलच्या माध्यमातून. फलंदाज हिटमॅनला मात्र परतीचा इशारा मिळतोय. चला तर चोळेगाव संघाचा कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, याच्यानंतर लगेच तुमचा सामना खेळवला जाईल. तसंच न्यू बॅट्समॅन 1 डाऊन साठी फलंदाज येतोय वेदांत म्हात्रे, एक चांगला बॅट्समॅन आहे. तर दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गौरव शिंदे. फुल टॉस वर फुल टोल वसूल केला जातोय. बॅट्समॅन वेदांत म्हात्रे. पहिल्या चेंडूवर अगदी लाजवाब फटका सजवला गेला. 7 धावांसाठी यस मॅक्सिमम. आता मात्र येणाऱ्या 4 चेंडू मागे अजूनही 10 धावा कराव्या लागतील चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. कुठेतरी फुलटॉस मध्ये चेंडू हाताळला मागत पडलं की काय गौरव शिंदेला. पुढचा चेंडू. इथं मात्र फलंदाज टिट फॉर टॅट, जसं तसं उत्तर दिलं गेलं मैदानात. फलंदाज होतोय बाद, त्रिफळाचीत बाद. एक तेरी तो एक मेरी.
तर पुढचा चेंडू गोलंदाज गौरव याचं खेळेल हर्षन. इथं मात्र ब्लॉकमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक बदा येईल, फील्ड करेल, फेकल तोपर्यंत फक्त एकच धाव. आता मात्र येणाऱ्या दोन चेंडू आणि 9 धावाची गरज असेल चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. आतापर्यंत 7 धावा झालेत या षटकात. पुढचा चेंडू गौरव याचा. इथं मात्र अगदी स्लॉट मध्ये त्याला पाठवला पार्किंग लॉटच्या बाहेर. यस मॅक्सिमम षटकार बॅट्समन तुषार मोहंती. तर अजूनही चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी 3 धावाची गरज असेल या षटकात. हा चेंडू कुठेतरी गौरव शिंदेने चांगला टाकला ना. गावदेवी ऐरोली संघ कुठेतरी फ्रंट फुटला असेल. जर या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच RSC गोटवली संघ कुठेतरी वर्चस्व निर्माण करेल या सामन्यात. चला चोळेगाव टीम कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. निर्णायक चेंडूवर मात्र अनिकेत याचा लाजवाब क्षेत्ररक्षक. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जात आहे. बदा कुठेतरी गचाड क्षेत्ररक्षक केला जात आहे. बॅकअप खराब पद्धतीने केला जात आहे. आता मात्र धावफलकाचा विचार करायला गेला तर या षटकात धावा आल्या 16 धावा एकंदरीत प्लस 8 म्हणजे किती झाले. येणाऱ्या 6 चेंडू मागे 5 धावाची गरज असेल टीम अर्थातच RSC गोटवली या संघाला. कुठेतरी शेवटच्या 2 चेंडूवर चांगले फटकेबाजी तुषार मोहंतीच्या माध्यमातून केले गेले. तेवढेच नशिबाची साथ देखील लागली गेली कारण की जवळपास चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं अनिकेतने. फेकी देखील थोडीशी खराब झाली पण बॅकअप तितकंच खराब निघालं. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश जाधव. नुकताच इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड देखील या गोलंदाजाला मिळाला. नगरसेवक चषकामध्ये चांगली गोलंदाजी याच राकेश जाधवच्या माध्यमातून देखील केली गेली होती. इथे मात्र पहिला चेंडू अगदी शरीरावर आढळतोय तर 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. आता मात्र 5 चेंडू 4 धावाची गरज. राकेश जाधव कशा प्रकारे गोलंदाजी करल. इथं मात्र लाजवाब चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता मात्र 4 चेंडू 4 धावाची गरज. चार चेंडू 4 धावाची गरज. कंपल्सरी चेसिंग हा देखील एक स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला 4 धावा काढाव्या लागतील 4 चेंडू मागे. पुढचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज राकेश. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला जातोय तर घोषित स्वरूपात 1च धाव. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावाची गरज असेल. तीन चेंडू 3 धावाची गरज असेल.
पुढचा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश, त्याला समोर जाईल तुषार. इथं मात्र आगू डब्याचा चेंडू चला आमचे अंपायर्स आहेत, अंपायर निर्णय कळवतील. पंच निर्णय अंपायर निर्णय तर नक्कीच हा डेड बॉल असेल. पुढचं चेंडू अशा प्रकारे हाताळलं की त्यांना नो बॉल दिलं जाईल. तर 3 चेंडू 3 धावाची गरज. क्रुशियल सामना, कुठेतरी चांगला सामना रंगला जातोय. राकेश जाधव चांगली गोलंदाजी करावी लागेल सामना जिंकवण्यासाठी. 1 ते 2 निर्धाव चेंडू आलं तर मॅच पुन्हा एकदा टफ निर्माण होईल. मात्र सध्याच्या घडीला ही जी सिच्युएशन असेल RSC गोटवली संघाच्या माध्यमातून देखील इथं मात्र वा लाजवाब चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता मात्र 2 चेंडू 3 धावाची गरज. स्ट्राईक एंडवर तुषार मोहंती मागच्या सामन्यात नक्कीच हिरो ठरला होता. या सामन्यात कशा प्रकारे फलंदाजी करल. येणाऱ्या 2 चेंडू मागे 3 धावाची गरज. इथं मात्र काय घडलं जातंय मैदानात तर वाईट बॉल अवंतर धाव. आता मात्र 2 चेंडू मागे 2 धावाची गरज. कुठेतरी प्रेशर, प्रेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकर जाता है. इथं मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल. कुठेतरी प्रेशर दडपण घेतलं जाय. दडपणीमध्ये खराब गोलंदाजी केली जाते राकेश जाधवच्या माध्यमातून देखील. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावाची गरज असेल. बॅक टू बॅक 2 नकारात्मक चेंडू टाकले. 2 बॉल 1 धावाची गरज. इथं मात्र नो बॉल. चला तर चोळेगाव संघाचा कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तसंच गोटवली संघाचा कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा.